देवाला पूजणारी मंडळी भरपूर आहे, देवाला काहीतरी मागणारी मंडळी भरपूर आहे, देवाला न पूजणारी मंडळी भरपूर आहे आणि देवाला काही न मागणारी मंडळी सुद्धा भरपूर आहे. पण देवाला जी जी मंडळी पूजतात, देवाला जी जी मंडळी काहीतरी मागतात, अशा माणसांना, अशा मंडळीला देव काही देत नाही. पण जी मंडळी देवाला पूजत नाही, जी मंडळी देवाला काही मागत नाही, अशा मंडळीला, अशा माणसांना देव दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही विचार केला असेल, कधीतरी ऐकला असेल, डोळ्यानं पाहिलं असेल की जे जे जितक्या वेळेत देवाला पूजतात, जेव्हा जेव्हा देवाला हात जोडून काहीतरी मागतात, त्या वेळेत देवानं त्याला दिलंच नाही. पण जी मंडळी देवाला अजिबात पूजत नाही, जी मंडळी देवाला अजिबात हात जोडत नाही, जी मंडळी देवाला अजिबात काही मागत नाही, त्याचे स्वप्न हमखास पूर्ण झालेले आहेत. का झालेले आहेत या गोष्टीवर आपण थोडं बोलणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार करतो. मंडळी, आपण सर्व या गोष्टीवर विचार करणार आहोत की हा विषय मांडूया की देव त्यांना का बरं देत नसावा आणि देव त्यांना देतोय तर त्यांना का बरं देत असावा. आम्ही तर देवाला इतक्या वेळेस पूजतो आहोत, आम्ही देवाची पूजा अर्चा करतो आहोत, आम्ही देवाला काहीतरी थोडंफार मागतो आहोत, मग देव आम्हाला देत नाही आणि जे पूजतच नाही, जे काही मागतच नाही, त्याला देव देतो, म्हणजे देव त्याला भेटतो की काय. विचार मनात यायजोगा आहे, प्रश्नचिन्ह तयार होण्यायोग्य आहे की खरंच देव आम्हाला पूजा अर्चा करून दररोज आमचा नीतिनियमानं पूजा चालू आहे, देवाला नीतिनियमानं हात जोडणं सुरू आहे, देवाला नीतिनियमानं काहीतरी मागणं सुरू आहे, मग आमचा आवाज हा देवाच्या कानापर्यंत जात नाही का. देवाला आमच्याबद्दल दया तयार होत नाही का. देव आमच्या संकटामध्ये का बरं धावून येत नाही, देव आमची संकट का बरं पळवून लावत नाही, देव आमच्यावर का बरं आशीर्वादाचा हात धरत नाही, देव आमच्या पाठीशी का बरं उभा नाही. ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून बसतात आणि घर करून बसणं साहजिक आहे. आपण देवाला काय काय मागतो आहोत ह्या गोष्टीकडे सुद्धा आपलं लक्ष असणं जरुरी आहे. या पण गोष्टी आपल्या विचारात असणं महत्त्वाच्या आहेत. आपल्या मागणीनुसार आपल्या काही गोष्टी ज्या ज्या आपण मागतो आहोत, ह्या मागणी आपल्या विचाराला धरून आपल्या वयोगटाप्रमाणे आपल्या मागणीचा स्तर ठरवला जातो. आपण मागत नाहीच असं नाही, आपण पूजत नाही असं नाही, आपण पूजतो आहोत. दररोज मंदिराच्या चक्रा मारतो आहोत, दररोज देवळाची घंटा वाजवतो आहोत, दररोज पायरीला रगडतो आहोत, दररोज पायऱ्या चढू चढू आणि उतरू उतरू पायऱ्या झिजवून गेल्या. पण अजून देवाची दृष्टी आपल्याकडे झाली नाही, देवाला आपण दिसलो नाही किंवा त्याच्या लाईनमध्ये आपला नंबरच लागला नाही. का असं घडतंय. पण आपलं जे जे घडतंय याकडं आपलं लक्ष या प्रकारचं पाहिजे की आपण ज्या ज्या गोष्टी देवाकडं मागतो आहोत ह्या लीगल आहेत का, ह्या खऱ्या आहेत का, ह्या महत्त्वाच्या आहेत का, ह्या देवाकडं मागितल्यानंतर हमखास देव देईलच याची शाश्वती आहे का. आपल्या काही वयानुसार याचे टप्पे पडतात. आपण जे जे मागतो हे वयानुसार मागणी असते. देवाला सर्वच वयोगटातली मंडळीची मागणी सारखीच नसते. ज्या ज्या प्रकारचं वय असेल त्या त्या प्रकारची आपली मागणी असते. देव तर एकच असतो. असतील तुमच्या गावामध्ये भरपूरशी मंदिरं, भरपूरशी देवळं, प्रत्येक माणूस प्रत्येक मंदिरामध्ये नसल, पण आपापल्या धर्मानुसार आपापली मंदिरं ठरलेली असतात आणि आवर्जून आपण आपापल्या मंदिरामध्ये जाऊन माथा टेकत असतो. त्या देवाच्या चरणावर माथा टेकल्यानंतर काहीतरी मागत असतो. आपले आपले देव आहेत, प्रत्येकाची आपापल्या देवावर श्रद्धा आहे, प्रत्येक देवाची आपापल्या मनामध्ये बसलेली एक जागा आहे. आपण कुणाच्या श्रद्धेला
डिवचवणार नाही, कुणाच्या भावना दुखावणार नाही. तुमची श्रद्धा आहे, आम्हाला तुमच्या श्रद्धेबद्दल काही घेणं देणं नाही. तुम्ही देव पूजत बसा, आम्हाला पूजू नका हा शब्द आम्ही तुमच्या पुढं सांगत नाही. पण आम्ही फक्त एवढं सांगणार आहोत की जे पूजतात, जे देवाला मागतात, त्यांना देव देत नाही. आणि जे पूजत नाही, जे देवाला मागत नाही, अशांना देव देऊन टाकतो. साधी गोष्ट आहे. देवाजवळ या गोष्टीचं पूर्ण आराखडा आहे. देवाचा या बाबतीत अभ्यास झालेला आहे. आपला कोणाचा अभ्यास नाही. आपल्याला कोणी गल्लीतलं पुसत नाही, आपल्याकडं गावातलं कोणी बोलत नाही. आपली वृत्ती कशी आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. पण आपल्या बंध्या गावातली मंडळी त्या देवाला पूजते. त्याच्यामुळं देवाची लक्ष सगळ्याकडे, सगळ्याचा अभ्यास देवाचा झालेला आहे. सगळ्यावर ध्यान ठेवून देवानं पूर्ण कोण कशा खोडीचा आहे पाहिलेला आहे. पण खोडी भले लाखाना असतील, प्रत्येक माणसात खोड दडलेलीच असते. बिन खोडीचा कोणीच नाही. जेवढे जेवढे मंडळी असेल, जेवढे माणसं, जेवढ्या बाया, जेवढे पोरं तेवढे पोरी, जेवढे म्हातारे तेवढ्या म्हाताऱ्या, जितकी मंडळी असन प्रत्येकाला खोडे. बिना खोडीचं कोणीच सापडणार नाही. प्रत्येकाची खोड देवाला माहिती आहे. कारण तो एक बिचारा सगळ्याचा ध्यान करता लक्ष ठेवून आहे. प्रत्येकाकडे त्याचं लक्ष आहे. प्रत्येकाचा अभ्यास त्यानं केलेला आहे. आपण असंच समजलं तर वावगं होणार नाही. कारण आपण ज्या ज्या कॅटेगरीतले आहोत, आपण ज्याच्या वयानुसार, आपण कुठल्या ग्रेडमधले आहोत, आपल्या ग्रेडनुसार, आपल्या भागानुसार, आपल्या वयाच्या टप्प्यानुसार आपण तो देवाला नवस करून, उदबत्त्या जाळून, कोंबडं बकरं कापून आपण अलग अलग प्रकारची देवाला पूजा अर्चा करून देवाला मागत असतो. साध्या गोष्टी नाही. आपण जर काय मागतो आणि काय मागायला नाही पाहिजे या गोष्टीचा विचार करत आहोत. म्हणून प्रथम आपण सुरुवात करूया की कोण काय आणि कशा प्रकारची मागणी करते देवाकडं आणि देव का देत नाही. देव देऊ शकतो, देवाकडं तेवढी कुवत आहे, देव देईलही. कारण देवाला देणं भाग आहे. कारण तुम्ही पूजा करताय, तुम्ही तिथं नीती नियमानं तुमचा नियम बांधलेला आहे. तुम्ही तिथं येत आहेत, तुमची श्रद्धा आहे, तुम्ही पूजताय, दर्शन बी घेताय आणि त्याला दररोज मागताय. देवाला मागणं म्हणजे आपल्याला मंदिराच्या बाहेर आपण बघितलंय कितीतरी मंदिराच्या बाहेर भिकारी बसलेले असतात आपले पात्र घेऊन. भीक मागायचं, त्यांचं जे असेल ती झोळी घेऊन भीक मागतायत. कोण आलं? देवाला मागतायत का? भले देवाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेले आहेत, पण भीक मागतात येणाऱ्या जाणाऱ्याला, माणसांना, बायांना भीक मागतात. काहून? सजीव माणूस सजीवाचं दुःख जाणू शकतो. माणूसच माणसाचं दुःख ओळखू शकतो. माणूसच विचार करू शकतो. कोण कुठल्या स्थितीत आहे, कोण गरीब आहे, कोण दरिद्री आहे, कोण दुःखात आहे, कोण सुखात आहे, ह्या गोष्टी फक्त माणूसच जाणू शकतो. म्हणून आपण तिथं बसलेल्या मंडळीला, तिथं बसलेल्या भिकाऱ्याला काहीतरी दान धर्म देतो. तिथं बसलेली मंडळी मागते आहे, ते लायसन होल्डर आहेत, त्यांच्या हातात परात आहे, त्यांच्याजवळ झोळी पांघरलेली आहे, त्यांच्याजवळ त्या झोळीचं किंवा त्या परातीचं लायसन आहे. आपल्याजवळ लायसन नाही. आपण बी भिकारीच आहे. आपण तुरेराव नाही. जे मागायला जातोय म्हणल्यावर, मागणं म्हणल्यावर भिकच आहे. आपण देवापुढं जातोय चोरून का होईना, मनातल्या मनात का होईना, पण आपण त्याला भिकच मागतोय. आपण बी एक भिकारीच आहे. देवाच्या नजरेमध्ये सगळे समान आहे आणि आपण मागू राहिलो म्हणल्यावर आपण बी भिकारीच आहे. तर आपल्या काही टप्पे पडतात मागण्याचे, भीक का होईना पण मागण्याचे टप्पे पडतात. आशीर्वाद मागायचे टप्पे पडतात. देवाकडे जे मागतोय त्याचे टप्पे पडतात. आपण त्या टप्प्याबद्दल विचार करूया. व्हिडिओ
तुमच्या आवडीचा होणार आहे. म्हणून सांगणं आहे परत परत की आपण जे टप्पे करणार आहोत ह्या टप्प्याकडे तुमचं लक्ष असू द्या. जर टप्पा 1 नंबरचा बघितला तर आपलं शालेय जीवन असतं. शालेय जीवन झाल्यानंतर आपलं कॉलेज जीवन असतं. कॉलेज जीवन झाल्यानंतर आपलं एक लग्नाचं जीवन असतं. लग्नाचं जीवन झाल्यानंतर पोरं बाळं व्हायचं जीवन असतं. पोरं बाळं झाल्यानंतर त्याच्या लग्नाचं एक आपल्या भोवती वर्तुळ तयार होतंय आणि त्याचं लग्न झाल्यानंतर पुन्हा आपल्या म्हातारपणाचा एक आपल्या भोवती गुता तयार होतो. तर आपण या गोष्टीवर विचार करणार आहोत की आपलं शालेय जीवन आहे. शालेय जीवनामध्ये आपल्या मागणीचा दर्जा काय असू शकतो? शालेय जीवन आहे त्या शालेय जीवनामध्ये तुम्ही हेलिकॉप्टरची स्वप्न पाहणार नाही, विमानाची स्वप्न पाहणार नाही किंवा तुम्हाला प्रधानमंत्री बनायचे हे स्वप्न पाहणार नाही. त्या टायमाला तुमचे स्वप्न फक्त थोडे असतात की देवा मला पास कर, देवा मला पास कर. तुला नारळ फोडतो, उदबत्त्या जाळतो, शिरणी वाटतो, पण मला पास कर. बुद्धी छोटी असते, मागणी छोटी असते आणि देवाला जे द्यायचे ते पण छोटंच असतं. देवा मला पास कर, मी तुला नारळ फोडीन, उदबत्ती जाळीन. बार बार परीक्षेला चालला की देवाला हात जोडणे आणि तेवढा वर मागणे की देवा मला आशीर्वाद दे आणि मला पास कर. पास करणं देवाच्या हातात आहे का? देव काही आपला चुलता आहे का? देव काही आपला आजा आहे का? देवाला या गोष्टीची काही देणं घेणं नाही. तुला पास करून देवाला फायदा काय? तुझ्याकडून एक नारळ फोडल्यानंतर नारळ तू खाणार आहे, उदबत्त्या जाळणार आहे, सुगंध तूच घेणार आहे. देवाला त्याचा फायदा काय? देवाला या गोष्टीची गरज नाही आहे की तुम्ही नारळ फोडलं काय, तुम्ही उदबत्त्या जाळल्या काय, तुम्ही हळद कुकू वाहिलं काय, तुम्ही शिरणी वाटली काय. देवाला देणं घेणं नाही. तुम्ही म्हणता देवा मला पास कर. तुम्ही तुमचा अभ्यास करा, झक मारा, तुम्ही तुमचं काय करायचं ते करा, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, अभ्यास करा. तुम्हाला देवाला हातच जोडायचं काम पडत नाही. तुम्ही पास होता. आपलं शालेय जीवन झालं की आपलं डायरेक्ट कॉलेज जीवन सुरू होतं. कॉलेज जीवन सुरू असताना, कॉलेज जीवन जगत असताना आपले परत पुन्हा वेगळ्या मागण्या असतात देवाकडं. देवा माझ्याकडं लक्ष ठेव. जरा कॉलेजमध्ये छान आणि टिपटाप प्रकारची गोरीपान कवळी लस पिवळी धमक पोरगी आलेली आहे. 10 पोरायच्या नजरा तिच्यावर आहे. त्या 10 पोरायच्या पाठीत लात मार, पण माझाच गुता तिथं गुतून दे, माझं जुगाड बसून दे. एवढं काम कर देवा, मी तुझ्यासाठी पोत्यानं नारळ, अगदी उदबत्त्याचा डायरेक्ट लगे 5-50 पुढे आणतो बाबा. लागलं तर तुला जर खाणारा पिणारा देव असेल तर कोंबडं कापतो, पण एकदा तेवढं त्या पोरीशी माझं गठान जमून दे, एकदा त्या पोरीशी माझं प्रेम करून दे. त्या ठिकाणी कॉलेज जीवनामध्ये फक्त माझं तिथं टाका जमून दे, माझं प्रेम जमून दे, पास करून दे. नाही, कॉलेज जीवनामध्ये पास व्हायची गरज कोणालाच पडत नाही. असतील ते बोटावर मोजण्या इतपत मुलं की ज्यांचं लक्ष फक्त आपल्या स्टडीवर असतंय, आपल्या अभ्यासाकडे असतंय. ते मुलं याच्यातून जर आपण सोडून दिले, आपण जर याच्यातून बाजूला सारले तर भरपूरशी कमीत कमी 60% जनता, 70% पोरं, हे पोरं फक्त पोरीच्याच माग फिरणारी असतात आणि देवाला तेच हात जोडतात की देवा आमचं कुठंतरी इथं एवढं घडवून दे. देवाला किती नारळ फोडले, उदबत्त्या जाळल्या, पाया पडले, नाकं घासले, देव तुमचं जमून देणार आहे का? देवाकडे बाकीचे कामं नाहीत का? तुमच्यासारख्या पोट्ट्या मोकार काट्टे आणि काट्ट्या यायचेच कामं करत सुटणार आहे का देव? म्हणून देव पावत नाही. शालेय जीवनामध्ये देवा मला पास कर, आपण ही मागणी मागतो, देव ती मागणी पूर्ण करत नाही. कॉलेज जीवनामध्ये देवा मला गुतून दे, हे देवाला मान्य नाही, म्हणून देव पावत नाही. त्याच्यानंतरचं आपलं जे लाईफ असते, जे जीवन असतं, ते जीवन आपलं अगदी लग्नाचं वय होतंय. मग लग्नाच्या वयामध्ये देवा लग्न जमेना, कुठंतरी गोरपाने एखादी पोरगी बघ बाबा, जमू दे, होऊ दे, माझं कर माझे पिवळे हात.
देव तुमचे पिवळे हात करायला बसेल नाही, देवाला तुमच्याहून गरज नाही. तुम्ही तसे बी मेले तर देवाला गरज नाही. तुम्ही मुंजी राहा का लग्न करा, देवाला काही फायदा नाही. देव त्या गोष्टीत पडणार बी नाही. देवाला गरज नाही. ते तुमचे तुम्ही पहा. देव काही गावोगाव हिंडून तुम्हाला पोरी पाहणार नाही आणि तुमची सोयरी करून देणार नाही. ते तुमच्या बापाला आणि मायलाच करावं लागणार आहे. आणि त्या गोष्टी देवा मला पोरगी पाय, तुला पोरगी पाहायची गरजच काय आहे? तू जर तसा कर्तृत्ववान असता, तू जर आतापर्यंत कुठं चिटकेला असता, तू जर आतापर्यंत कोण्या नोकरीला असता, तू हा जर एखादा चांगला मोठा धंदा कारोबार असता तर पोरीची लाईन लागली असती. पण आपण भंगार वृत्तीचे, आपल्याला 10-10 खेप एखाद्या पोरीच्या घरी चक्रा मारून सुद्धा त्याच्या घरचा त्या पोरीचा बाप आपल्याला चहा बी पाजत नाही. काहून की आपला पोरगा ठीक वृत्तीचा नाही. हे झालं आईबापानं खस्ता खाऊन लोकांचे पाय पडून पोरीच्या बापाचे पाय धरून केलंच लग्न, तर त्यानंतरचा आपला प्रश्न देवापुढं असतो की देवा 10 वर्ष झालीत, अजून पोटी पुत्र नाही, अजून लेकरू बाळ नाही. लेकरू बाळ तरी निदान दे. हे काम देव करणार आहे का? लेकरं बाळ द्यायचं काम देवाचं आहे का? तुमच्या बायकोला दिवस ठेवणं हे देवाच्या हातात आहे का का तुमच्या हातात आहे? हे ज्याचं त्यानं विचार करायला पाहिजे. म्हणून देव तुम्हाला पावत नाही, देव तुमचा वर स्वीकारत नाही आणि देव तुम्हाला तथास्तु म्हणत नाही. शालेय जीवन झालं देव पावत नाही, कॉलेज जीवनात देव पावत नाही, लग्नाच्या वेळेत त्या वेळेत देव पावत नाही, मुला बाळाच्या वेळेस पावत नाही. नंतर मुलं बाळ झाल्यानंतर परत पुन्हा त्याच्या लग्नाचा टाईम येतो किंवा वयात आलेल्या मुली पळून जातात. लगेच देवाच्या मंदिरात घंटा वाजून टाना, देवा पाय मी लय अडचणीत आहे, लय दुखात आहे, माझा दुखाचा येडा काढणं तुझ्या हातात आहे. तुला वाटण तेवढं देवा 12 बकरं कापतो, नारळाचे पोतेची पोते तुया पुढं फोडतो. मला पदरात घे, माझी इज्जत मातीत मिसळत आहे. रात पोरगी शोधून आण, अशी काही बुद्धी दे की रात्यातून तिच्या डोक्यात बदल झाला पाहिजे आणि रात्यातून ती गुपचूप घरात येऊन बसली पाहिजे. म्हणजे माझी इज्जत निलाम होता होता वाचन. ह्या गोष्टी देव भाग घेणार आहे का? ह्या गोष्टी देव पाहणार आहे का? ह्या गोष्टी देव हिंडणार आहे का? ह्या गोष्टी देव पाहणार आहे का? याची पोरगी कोण्या पोरासंग पळून गेली, कुठे काय गुलछर्रे उडू राहिली, हे देव ह्या 12 भानगडीत पडणार आहे? ह्या गोष्टीचा पुरावा लावणार आहे? ह्या गोष्टीच्या देवाच्या आहेत का आवाक्यातल्या? देव खरंच ह्या गोष्टी करू शकतो का? तुम्ही माय घातली नसती, तुम्ही आपल्या लेकरावर नीट ध्यान ठेवलं असतं तर पोरीनं वारं पिलं नसतं. बरोबर आहे ना? आपल्या नजरेखाली लेकरं ठेवा. आपल्या नजरेखाली असल्यानंतर लेकरं बापाला भेतात. बापाचा दर्जा असू द्या. घरामध्ये बायका एवढ्या मूर्ख वृत्तीच्या असतात काही की त्या नवऱ्याला दाबून ठेवतात आणि मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देतात. ज्या वेळेस मुलांना पूर्ण स्वातंत्र्य भेटतं त्या टायमाला ते बापाला झाट समजतात आणि माईला थोडंफार दर्जा देऊन सगळं घरावर पूर्ण त्यांचं राज तयार करतात. आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आपले मुलं कसे वागत आहेत, कुठल्या वळणावर जात आहेत, कसे शिकत आहेत, यांचं बोली भाषा कशी आहे, बोलण्यात फरक पडलाय का, चालण्यात फरक पडलाय का, यांच्या पाहण्यामध्ये फरक पडलाय का, ह्या गोष्टी लगेच ओळखू येतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, देव तुमच्या ह्या गोष्टीत भाग घेणार नाही. देव तुमच्या ह्या मागण्या स्वीकारणार नाही. देव तुम्हाला ह्या गोष्टीत कधीच विचार करणार नाही किंवा तुमच्या दुःखामध्ये सामील होणार नाही. हे तुम्हालाच करावं लागेल आणि देव तुम्हाला पावणार नाही. भले किती नारळ फोडा आणि किती हात जोडा, तुम्हालाच करावं लागेल. लेकरं झाले, बाळ झाले, संसार प्रपंच व्यवस्थित चालू आहे, सगळं काही छान आहे, लग्न गिग्न झाले, सगळे मस्त पोरायचे नातवंड परतुंड सगळे नजरे पुढे खेळत आहेत, तरी मनातलं दुःख कमी नाही. तरी मंदिरात जाणं सुरू आहे, देवळात जाणं सुरू आहे की सूनबाई जीव लावत नाही, पोरगा ऐकून घेत नाही,
मी एकाकी पडलोय, भीक मागायचा टाईम आलाय, देवा काहीतरी मदत कर. पण लवकर उचल हा शब्द तोंडात येत नाही. फक्त देवा मदत कर, माझं दुःख दैन दूर कर, असा शब्द त्याच्यामध्ये. पण कधी म्हणणार नाही की देवा मला लय आता जगलो बा, आता बस कर, लय दैन उरायली. हे शब्द कधीच तुमच्या तोंडात येणार नाही. म्हणून की काय देव पावत नाही. देव का पावणार नाही? देव पावल्याशिवाय राहणार नाही. देवानं तुमची मागणी ऐकल्याशिवाय राहणार नाही. देव तुमची मागणी 100% ऐकणार. पण तुमच्या मागण्या व्हॅलिड आहेत का? तुमच्या मागण्या खरंच मागण्याजोग्या आहेत का? आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायजोग्या आहेत का? पूर्ण कराव्या असं वाटण्याजोग्या आहेत का? तुम्ही देवाला फक्त एवढंच मागून बघा, देवा मला सुखी ठेव, देवा मला आनंदी ठेव, देवा मला निरोगी ठेव. तुम्ही फक्त हे 2-3 मागण्या टाका. ह्या 2-3 मागण्या देवाला म्हणा. देव पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. देव करणारच. नीती नियमानं जाताय ना देवळात, नीती नियमानं जाताय ना मंदिरात, नीती नियमानं पूजताय ना देवाला, पूजत राहा, पूजू नका असं आपलं म्हणणं नाही. पण तुमच्या मागण्या एवढ्या ठेवा की देवा मला निरोगी ठेव, देवा मला आनंदी ठेव, देवा मला सुखात ठेव. साध्या मागण्या आहे हो. ह्या साध्या मागण्या देवाला मागा, तो लगेच मानतो, लगेच ऐकतो आणि तुमच्या मागण्या पूर्ण करतो. देवाला म्हणा, देवा मला 2 हात दिलेत, काहीतरी दान धर्म माझ्या हातानं होऊ दे, काहीतरी लोकांच्या कामी मला पडू दे, माझ्यामध्ये परोपकाराची भावना दे. मी जन्माला आलोय माणूस म्हणून, काहीतरी मानवता माझ्या आतमध्ये जागृत ठेव, काहीतरी जागृत करून दे. माझ्या तोंडावर, माझ्या जिभेवर अशी काही गोडवा, अशी काही साखर ठेव की मी बोलत असताना माझी वाणी प्रत्येकाला साखर म्हणून वाटली पाहिजे, प्रत्येकाला गोड म्हणून वाटली पाहिजे. असं काहीतरी देव दारात आलेला, मग तो कुठलाही, एखादा भिकारी असल, एखादा प्राणी असल, एखादा पशुपक्षी जो पण असल, तो माझ्या दारात आल्यानंतर उपाशी जाईल अशी गोष्ट माझ्या हातून कधी घडू देऊ नको. मला पुण्य कसं प्राप्त करता येईल, मला लोकांच्या कामी कसं पडता येईल, मला लोकांच्या दुःखामध्ये कसं सामील होता येईल, मला लोकांचा वाईट टाईम कसा वाटून घेता येईल, जग मला कसं आनंदात पाहता येईल, जग मला कसा आरामात ठेवता येईल, लोकांचं दुःख हे माझं दुःख मला कसं समजता येईल. ज्या वेळेस तुम्ही या मागण्या देवाकडे करसाल, अगदी मनातून, काळजाच्या देठातून तुम्ही या मागण्या देवाला मागा, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला खोटं सांगणार नाही. तुम्ही फक्त देवा मला निरोगी ठेव, देवा मला आनंदी ठेव, मला सुखाचं ठेव, निरोगी ठेव, ह्या गोष्टी तुम्ही फक्त एवढ्याच देवाला मागा. तुम्ही खरंच मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही पैशावाले झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या मागण्यात तुच्छ, तुमच्या मागण्यात साध्या, तुमच्या मागण्याच न मागण्याजोग्या, देवा मला धनद्रव्य दे, देवा मला खूप मोठा पैशावाला बनव, माझ्याकडं खूप मोठे पैसे येऊ दे, माझ्याकडं बंगला गाडी भेटू दे, माझ्याकडं शेतीबाडी असू दे, आणि सगळ्यापेक्षा मीच एक मोठा सावकार होऊ दे, आणि सगळ्यापेक्षा एक मीच मोठा राहू दे, बाकीचे बंदे माझ्या खालचे राहू दे. ह्या गोष्टी देव व्हॅलिड समजन का? ह्या गोष्टीबद्दल चांगला विचार करन का? ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला खरंच आशीर्वादा खातर तथास्तु म्हणन का? म्हणणार नाही. तुम्ही देवळात गेल्यानंतर बाई असन, माणूस असन, बाई जर देवळात गेली, बाई लगेच देवाला म्हणते, हात जोडते, हळदी कुकू लावते, लगेच तिचं म्हणणं, देवा शेजारणीकडे एकदा पाय, तिचं 4 दिवसात खांड खडूळ झालं पाहिजे, 4 दिवसात तिचा भांडारा वाजला पाहिजे. काहून? तर माझ्या नवऱ्याकडं पाहती, तिचा बी संसार प्रपंच आहे, तिला बी लेकरं बाळ आहे, तिचा चांगल्या गोष्टी चालू आहे, बिचारीच्या आनंदात येते, पण तिचं सुख पावत नाही. तिनं गाडी घेतलेली, तिची माडी आहे, तिला चांगल्या प्रकारची साडी आहे,
त्याच्यामुळं की काय, बायामध्ये अंगार लागती, जलन तयार होती आणि लगेच देवाला नारळ फोडून लगेच देवा तिच्याकडं पाय तिचा 4च दिवसात भांडरा कर. ह्या मागण्या देव पूर्ण करणार आहे का? आपण जे मागतोय हे खरंच व्हॅलिड आहे का? आपण जे मागतोय हे महत्त्वपूर्ण आहे का? ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत फक्त तेवढ्या देवाला मागा. देव दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक शब्द तुमचा तथास्तु म्हणून घेईल. प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला आशीर्वादा खातर पूर्ण हो हा शब्द देव तुमच्यासाठी वापरेल. पण तुम्ही देवाला मागता काय हे याचा विचार करा. मित्रांनो, आपण आपल्या समोर जो देवाचा विषय मांडलेला आहे, कुणाच्या भावना दुखवायचा माझा हेतू नव्हता किंवा हेतू नाही आहे. तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटलं असेल, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण देवाकडं आपलं काय मागणं आहे ह्या गोष्टीवर आपण विचार करावा. चला मित्रांनो, तुम्हाला मी जे 2 शब्द सांगितले हे तुम्हाला कसे वाटले एकदा प्लीज कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.